मुंबईला जाण्यासाठी भाईंदर खाडीवर वाहनांसाठी पूल असावा, हे वसईकरांचं स्वप्न आता प्रत्यक्षात साकार होणार आहे. MMRDAने भाईंदर खाडीत वाहनांसाठी आणि मेट्रोसाठी डबल डेकर पूल तयार करण्याचा निर्णय घेतला असून तसा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठवलाय. वसई विरार शहरातून मुंबईला वाहनाने जायचं असेल तर भाईंदर खाडीला वळसा घालून जावं लागतं. त्यामुळे वेळ वाया जातो. यासाठी 2000 मध्ये भाईंदर खाडीत वाहनांसाठी पूल असावा अशी मागणी करण्यात येत होती. याबाबत खाडी पुलाचा प्रस्ताव अनेक वर्ष प्रलंबित होता. खाडी असल्याने मेट्रो देखील वसईत येऊ शकत नव्हती. त्यामुळे लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी भाईंदर खाडीमध्ये वाहनांसाठी आणि मेट्रोसाठी डबल डेकर पुलाची संकल्पना मांडली होती. 30 एप्रिल रोजी वसई विरारचे महापौर अजीव पाटील आणि MMRDAचे अध्यक्ष संजय मुखर्जी यांच्या बैठकीत या डबल डेकर पुलावर सकारात्मक चर्चा झाली. हा डबल डेकर पूल अंतिम मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठवण्यात आला आहे. प्रमाणामध्ये 10-12 दिवसात मोठ्या प्रमाणामध्ये पाठपुरावा केला आणि 17,724.99 कोटी इतकं मोठं प्रपोजल त्यांनी संपूर्ण याचं बनवलं आणि राज्य शासनाकडे पाठवलेलं आहे. लवकरात लवकर ते मंजूर होऊन निश्चित आपल्या इकडे देखील ही मेट्रो येईल. हा प्रकल्प 17,000 कोटींचा आहे. भाईंदर खाडी पुलामुळे मुंबईला तर वाहनाने लवकर जाता येईल. याशिवाय मेट्रो 13 या मार्गामुळे मुंबईशी कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. मागील 25 वर्षांपासून वसईकरांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते या निमित्ताने पूर्ण होणार आहे.